तर आपण पाहतोय दापोली प्रीमियर लीग 2025 वर्ष जर पाहिलं तर चौथं वर्ष आहे आणि आयोजित करणारे जर पाहिले तर या ठिकाणी आपण पाहतोय जितेंद्र संके, निशांत संके आणि साई 11 टायगर क्रिकेट संघ दापोली यांच्या वतीने आपण पाहतोय ही स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते आपल्या भेटीस। आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर केसरी किंग संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी येऊ द्यायचा आहे। दोन्ही संघ मी विनंती करेन एक्स्ट्रा खेळाडू आपण या ठिकाणी येऊ द्यायचा आहे, कारण की लाईव्ह स्पर्धा आहे आणि लाईव्ह स्पर्धा आपण जर नाव अपडेट नसले तर आम्हाला लाईव्ह अपडेट करता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे। तर प्लीज एक चांगली स्पर्धा आहे त्यासाठी तुम्ही सपोर्ट करा। या स्पर्धेसाठी आपण पाहतोय कैलासवासी मधुकर संखे यांच्या स्मरणार्थ श्री मयुरेश आणि कुंदन आशिष मधुकर संखे यांच्याकडून आपण प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकवीर आणि सामनावीरचे आकर्षक जे चषक आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहेत मयुरेश, कुंदन आणि आशिष संखे यांच्याकडून येताना आपण पाहतोय। त्याचप्रमाणे आपण पाहतोय आपले स्पॉन्सर्स श्री केतन पिंपळे आपल्याला पाहायला मिळत आहेत। 13 माइन स्टोन इंडस्ट्रील आपण पाहतोय बिल्डर अँड डेव्हलपर्स श्री मेहुल संखे हे देखील आपण पाहतोय स्पॉन्सर्स आहेत। त्याचप्रमाणे जर पाहिले तर माननीय श्री वैभव विष्णू संखे, साई सिद्धी ट्रेनिंग अँड वैभव एंटरप्राइजेस यांच्याकडून आपल्याला आर्थिक मदत आपल्याला लाभलेली पाहायला मिळते। त्याचप्रमाणे जर पाहिलं तर श्री धीरज राजकुमार संखे, सरपंच ग्रामपंचायत मोरेकुरण, कौस्तुभ एंटरप्राइजेस प्रोप्रायटर आणि त्याचप्रमाणे जर पाहिलं तर बिल्डिंग मटेरियल अँड सप्लायर यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर्स आलेले आहेत। त्याचप्रमाणे श्री मिकित कांतीलाल पिंपळे मोरेकुरण यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर्स आलेला आहे। त्याचप्रमाणे जर पाहिलं तर माननीय श्री संतोष हरिश्चंद्र संखे यांच्याकडून आपल्याला तब्बल 30,000 रुपये या स्पर्धेसाठी आपल्याला नक्कीच आपल्याला मिळालेले आहेत। त्याचप्रमाणे जर पाहिलं तर ही सर्व आपली स्पॉन्सरची टीम आहे, त्यांचे बॅनर देखील आपण पाहू शकतायत अगदी मुख्य स्क्रीनवरून। आपण थोड्याच वेळात या बॅनरचा आढावा देखील घेणार आहोत। तर मी कॅमेरामॅनला देखील विनंती करेन जेव्हा जेव्हा आपल्याला टाईम भेटेल तेव्हा या स्पॉन्सर्सची जे बॅनर्स आपण नक्कीच दाखवलेले आहेत याकडे आपण कॅमेरा घेऊन जायचा आहे। तर जातोय आपण सामन्याकडे जिथे आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवर निशांतने आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू हाताळले आहेत। त्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, चांगला चेंडू मी म्हणेन निशांत याचा। संघ जर पाहिलं तर फिल्डिंग करणारा संघ म्हणजे आयोजक संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय या आयोजक कमिटीकडून आपण पाहतोय हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरवला आहे आणि खेळत असताना आपण पाहतोय समोलित संघ जर पाहिलं तर केशरी किंग हा संघ स्लोवर चेंडू इथे मात्र आपण पाहतोय स्टेअर केलाय चेंडूला ऑफसाइड रिजन मध्ये जिथे क्षेत्ररक्षक आहे, परंतु एकच धाव या ठिकाणी मिळेल। या सिंगल रनच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत 4 धावा पाहायला मिळत आहेत। 4 चेंडू आतापर्यंत झाले आहेत, 4 धावा स्कोर कार्डवर लागले गेले आहेत। तर चांगली गोलंदाजी मी म्हणेन निशांतकडून। इथून पाहतोय फुलटच चेंडू होता, अगदी गॅप मध्ये खेळलाय, पॉइंट रिजन मध्ये डीप मध्ये जातोय क्षेत्ररक्षक। 3 एकत्रित येताना फिल्डिंग तर केलंय परंतु चेंडूवर रन्स किती आले आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे। तर या स्कोरवर जर पाहिलं तर एकंदरीत 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि तिहेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होती 7 धावा। फुलटच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता, डावखुरी हाताचा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय हा चेंडू खेळण्यासाठी, परंतु यावेळेस फक्त बॅटचा दिशा दिली जितेंद्र आपण पाहतोय आयोजकांच्या भूमिकेमध्ये, एका बाजूला निशांत गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये। हे दोन्ही जर नक्कीच
चेहरे पाहिले तर हे आयोजक म्हणून काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये ही स्पर्धा अगदी संपन्न करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला। एक दिवसीय सामना आणि त्यांच्यासाठी भरपूर प्रेम मिळालं आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भरपूर प्रमाणावर स्पॉन्सर्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने मदत केली असे बॅनर्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल। आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दर्शन याला आणलं गेलंय। इथून पाहिलं जाईल षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। यावेळेस फटका सजवलाय, चेंडू हवेत आहे, लॉंग ऑन एरिया क्लिअर करताना पाहायला मिळेल। यस नो डाऊट या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूला थांबवलं गेलं, रोखलं गेलं आणि कुठेतरी पाहिलं तर 2 धावा नक्कीच पूर्ण करताना धावसंख्या 2 वाचवल्या गेल्या हेच मी म्हणेन। धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच एकंदरीत 10 धावा। दहा धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा या ओव्हरची सुरुवात केली गेली, 2 धावा नक्कीच जमवल्या गेल्या आहेत। पुढचा चेंडू असेल, दुसरा चेंडू असेल, हा चेंडू मारताना कुठेतरी इथे पाहिलंय यस वाईडचा इशारा येतोय। अगदी जी वाईड लाईन आहे त्याच्या बाहेर चेंडू नक्कीच पिचिंग झाला आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर इथे पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय, तो म्हणजेच वाईडचा इशारा येतोय। यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय हा देखील चेंडू पाहायला मिळेल, परंतु पंच या ठिकाणी दर्शवत आहेत यस इट इज अ वाईट। अवांतर चेंडू या ठिकाणी टाकले जात आहेत। 2 चेंडू जे आतापर्यंत पाहिले ते अवांतर रूपाने आपल्याला पाहायला मिळाले, म्हणजे कुठेतरी आपल्याला गोलंदाजी चांगली करावी लागेल हेच मी म्हणेन। फुलटॉस चेंडू आहे, इथे दिशा दिले ऑन साइड रिजनला आपण पाहतोय फटका छान होता, 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार 4। बऱ्याच वेळानंतर जर पाहिलं तर हात खोलण्याची संधी मिळाली। इथे आपण पाहतोय 2 चौकार आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच 1 चौकार आपल्याला पाहायला मिळते। या इनिंगचा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला, याआधी 3 धावा नक्कीच जमवल्या होत्या, परंतु चांगली बॅटिंग या ठिकाणी दर्शवली जाते केशरी किंग संघाकडून। पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, बॅट ठेवलाय, गॅप तर मोठा आहे, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन येतो एक DPL चौकार 4। पाहायला मिळतोय पुन्हा एकदा बॅट फुलटॉस चेंडू होता, परंतु यावेळेस आपण पाहतोय थोडंसं थर्डमॅन रिझन आणि जितेंद्र संके चेंडूला अडवण्याचं काम, फुटवर्कचा वापर करतायत।
यावेळेस जर पाहिलं तर 3 धावा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जमवल्या जातील। या तिहेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते 23 धावा। तर आतापर्यंत आपण पाहतोय चेंडूचा खेळ जर पाहिला तर 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय। येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील। पुन्हा एकदा गोलंदाज फुलटा चेंडू आहे, पुन्हा एकदा स्टेअर केलाय चेंडूला। काव कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूला पकडेल मिस्टर निशांत त्या ठिकाणी, परंतु यावेळेस फेकी खराब आणि त्याचं रूपांतर काय तर अगदी पुन्हा एकदा एक सिंगल रन्स। पहा थोडीशी भीती दाखवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चेंडू हातातनं निसटला हेच मी म्हणेन। आणि इथून जर पाहिलं तर रन्स खर्च होताना धावसंख्या इथे 1 ने वाढली जाईल। स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा ही लागली जात आहेत। 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत कारण की 1 धाव एक्स्ट्राच्या रूपाने आपण पाहिली जी थ्रो करण्याच्या नादामध्ये नक्कीच दुसरी धाव दिली गेली। यावेळेस पुन्हा एकदा फटका सजला नाही परंतु चेंडू जाईल लॉंग स्टॉप रिजन मध्ये जिथे थांबवणे मुश्किल आहे। चेंडू निघून जातोय, इथे मिळतोय 22च्या रूपाने ही 4 धावा। चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते 29 धावा। पाहायला मिळतोय आपण आतापर्यंत धावसंख्या स्कोर कार्डवर या ओव्हरचा जर शेवटच्या ओव्हरचा जर विचार केला तर तब्बल 21 धावा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये 3 चौकार नक्कीच आपण पाहतोय, 1 तिहेरी धाव, 2 दुहेरी धावा आणि 2 वाईड चेंडू अशा एकंदरीत धावांचा विचार केला तर 21 धावा या ओव्हरमधून आल्या। तब्बल धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत 29 धावा लागल्या गेल्या आहेत। 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय। येणारे 3 षटक म्हणजे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर निशांत आलाय, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं। पहिलं षटक हाताळत असताना 8 धावा नक्कीच खर्च केल्या गेल्या होत्या। चांगलं षटक मी म्हणेन, चांगलं षटक हाताळलं होतं परंतु यावेळेस आपण पाहतोय तिसरे षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आलाय। इथून कमबॅक करावा लागेल साई 11 टायगर संघाला, कारण की ज्या पद्धतीने रन्स खर्च केल्या गेल्यात त्या रन्स खूप जास्त आहेत असंच मी म्हणेन, कारण 29 धावा 2 षटकामध्ये आतापर्यंत खर्च करतोय साई 11 टायगर संघ। यावेळेस चांगला चेंडू, अगदी खोलवरचा टप्पा आपण पाहतोय आणि या खोलवरच्या टप्प्यावर जर पाहिलं तर फटका सजवता आला नाही आहे, डॉट चेंडू आलाय आणि सरळ चेंडू जर पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय। परेशला आपण पाहू शकतायत किपिंग या ठिकाणी किपरच्या भूमिकेमध्ये। खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, चांगल्या पद्धतीने चेंडूला टोळवलाय, इथे मात्र सिंगल रन्स घेतली जाते परंतु दुहेरी धाव या ठिकाणी यस्नोची कॉलिंग आणि कुठेतरी चुकी झाली आणि चुकीचं रूपांतर काय तर विकेट येतोय।
मंथन खूप चांगल्या पद्धतीने थ्रो केला, अगदी ॲक्युरेट थ्रो आणि सरळ निशांच्या हातामध्ये. निशांनी देखील कुठली चुकी केली नाही आणि विकेट मिळतोय. या ठिकाणी फलंदाजी बाद होईल तो म्हणजेच क्षितिज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय हा चेंडू हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे लाऊड अपील आहे, परंतु नक्की काय घडलंय डिस्कस या ठिकाणी नक्कीच होतंय. पंच नकारतायत या अपीलला आणि धावसंख्या जर पाहिली तर इथे मात्र स्थिरावली जाईल. धावसंख्या होते ती म्हणजे 30 धावा. इथून मात्र आपण पाहतोय सिंगल रन्स हलक्या हाताने स्ट्रेअर केलाय. जितेंद्रकडे हा चेंडू जातोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी दर्शवली. सिंगलच रन्स आणि सिंगलच्या मदतीने 31 धावा आतापर्यंत जमवल्या जात आहेत. इथून मात्र आपण पाहतोय चेंडू आतापर्यंत जर पाहिले तर 4 चेंडू टाकून झालेत. खूप चांगली गोलंदाजी दर्शवले. हा देखील चेंडू स्टेअर केलाय समोरच्या दिशेने. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक कव्हर एरियामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतोय. तोपर्यंत सिंगल रन्स या ठिकाणी घेतलं जात आहे. एकंदरीत सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिल्या तर 32 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागले आहेत. 2 फलंदाज चांगली फलंदाजी नक्कीच पार्टनरशिप चांगली झाली होती क्षितिज आणि दुसऱ्या बाजूला प्रज्योत यांच्यामध्ये. परंतु त्यानंतर क्षितिजचा कुठेतरी विकेट गेला आणि धावसंख्या कुठेतरी थांबवण्याचं काम केलं. यावेळेस पुन्हा एकदा जितेंद्र होता. डायरेक्ट हिट करण्याची संधी होती, परंतु बॅकअपला कोणी नसल्या कारणाने नक्कीच दर्शवलं त्यांनी की बॅकअपला कोणी नाही आहे. हिट या ठिकाणी करता आलं नाही. इथून जर पाहिलं तर सिंगल रन्स ओव्हरची होईल समाप्ती. या ओव्हरमधून जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या. चांगलं षटक मी म्हणेन निशांत याचं. 33 धावा स्कोर कार्डवर. येणारे चेंडूचा जर विचार केला तर आतापर्यंत 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. $33 रन्स ऑन दी बोर्ड. 33 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर अनुभवी गोलंदाज म्हटलं तरी चालेल, कारण की परेश गोलंदाजी मार्कवर आलाय. इथून पाहायला मिळेल परेशची गोलंदाजी कशा पद्धतीची असेल. पहिला चेंडू या ठिकाणी डावखुरी हाताचा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. पहिला चेंडू फुलटच चेंडू. दिशा दिले. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4 धावा. DPL चौकार. फलंदाजी पाहिली तर 22 धावांवर आतापर्यंत प्रज्योत खेळतोय. चांगली फलंदाजी करतोय प्रज्योत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस चेंडूला खेळून काढलाय ऑन साइड रिजन मध्ये, जिथे क्षेत्ररक्षक आहे मिस्टर
पुन्हा एकदा आपण पाहतोय मंथन, परंतु थोडीशी खराब गॅदर या ठिकाणी करता आलेला नाही. पॅकअप या ठिकाणी नक्कीच दर्शवलं नाही आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर हा विकेट देखील मिळाला असता. रनआउटच्या रूपाने नक्कीच माघारी परतावं लागलं असतं, परंतु रन्स कंप्लीट केल्या गेल्या 2 आणि दुहेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 39 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या आहेत. एकोणचाळीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. या षटकातील जर पाहिलं तर तिसरा चेंडू, स्लोवर चेंडू, याला दिशा दिली. बाउंड्री लाईन जवळ क्षेत्ररक्षक जरूर आहे. एक धाव तर पूर्ण केले, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहज रीतीने पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलं गेलंय, दूरवर क्षेत्ररक्षक आहे आणि दुहेरी धाव घेताना आपल्याला पाहायला मिळाली आणि दुहेरी धावने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजे 41 धावा. षटकातील पुढचा चेंडू आपण पाहतोय. स्लोवर होता, या चेंडूला नक्कीच दिशा दिली. समोरच्या दिशेने आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा चेंडूला ट्रॅव्हल्स केलं गेलं, परंतु पुन्हा एकदा दुहेरी धाव या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. दुहेरी धावांनी धावसंख्या 43 रन्स, 43 धावा आतापर्यंत. चेंडूचा खेळ झालाय 4. इथून 2 चेंडू परेचे अजूनही शिल्लक आहेत. आणखीन धावा या ठिकाणी जॉईन केल्या जातील. आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाते. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर आपण पाहतोय जे 4 चेंडू खेळले त्या 4 चेंडूमध्ये दुहेरी धावा घेत असताना आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि 5 चेंडूमध्ये तब्बल जर पाहिलं तर 12 धावा खर्च केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून नक्कीच आपण पाहतोय अजूनही शेवटचे चेंडू शिल्लक आहे परेश या गोलंदाजाचा. फटका चांगला आहे, सजवलाय, चेंडू निघून जाईल. पहिल्या चेंडूवर चौकार आणि शेवटच्या चेंडूवर देखील चौकार लगावताना आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र ओव्हरची होईल समाप्ती. धावसंख्या जर पाहिल्या तर 4च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत पोहोचल्या जातील. त्यामध्येच 48 धावा आजच्या दिवसातील हायएस्ट स्कोर 49 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. आजच्या दिवसातील जर पाहिलं तर हायएस्ट स्कोर या ठिकाणी येत असताना केसरी किंग संघ आपण पाहतोय चांगली फलंदाजी केलंय. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रज्योत कमालीची फलंदाजी. आतापर्यंत प्रज्योतच्या बॅट मधून 34 धावा येताना आपल्याला पाहायला मिळते संघासाठी. धावसंख्या जर पाहिली तर 49 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून 6 चेंडूवर किती धावा जमवल्या जातील हायएस्ट स्कोर आजच्या दिवसातील आपण आतापर्यंत पाहतोय. परंतु बघूया अजूनही किती स्कोर करेल या 6 चेंडूमध्ये, कारण की बॅट लागले प्रज्योतची. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केले. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता. पिक केला या चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे, आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक नक्कीच चांगल्या पद्धतीने थ्रो केले. जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत धावसंख्या ही 1 ने वाढेल आणि 50 धावा या संघाच्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली बॅटिंग. मंथन आलाय गोलंदाजी मार्कवर.
इथून पाहायला मिळतोय फटका चांगला आहे परंतु चेंडू हातामध्ये आणि यावेळेस जर पाहिलं तर मिस्टर प्रज्योत ची खेळी संपुष्टात देताना परंतु खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी धावा जमवल्या आणि आपल्या संघाला सूस परिस्थितीमध्ये नेऊन ठेवलं नक्कीच पाहायला मिळतंय. वेळेस आपण पाहतोय अजूनही चेंडू जर पाहिले तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील कारण की धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत 50 धावा. 3 चेंडूमध्ये हे किती धावा जमवतील ह्याकडे देखील लक्ष परंतु मंथनने चांगली गोलंदाजी केली मी म्हणेन. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः मंथन जाताना आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु उलट जज करणं खूप मुश्किल असतं आणि तेच इथे मात्र चित्र पाहायला मिळालं. जज करण्याचा प्रयत्न केला परंतु जज करू शकले नाही आणि यावेळेस जर पाहिलं तर आणखीन 2 धावा येतील आणि दुहेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर 52 रन्स 52 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागले जात आहेत. हायेस्ट स्कोर मी म्हणेन आजच्या दिवसातील. खूप चांगल्या पद्धतीने मात्र रन्स जमवण्याचा प्रयत्न केला गेला. इथून आपण पाहतोय षटकातील अजूनही जे चेंडू शिल्लक आहेत चांगला चेंडू परंतु यावेळेस पंचांच्या नजरेतून आपण पाहतोय व्हाईट लाईनच्या थोडासा बाहेर जाताना आणि चेंडूवर जर पाहिलं तर व्हाईट चा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या नक्कीच वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 53 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला खेळलाय ऑन साइड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तर आहे. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. तिसरी धावाचा प्रयत्न असेल परंतु तिसरी धाव घेताना इथे कुठेतरी विकेट गमावा लागेल असंच मी म्हणेन. चला नवीन बॅट्समन मैदानाचा ताबा घ्या लगेचच.
कर्णधार आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला ऋतिक आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बालाजी स्ट्रायकर संघाचा कर्णधार. टॉस केला जाईल. गेसिंग आपण पाहायला मिळते. गेसिंग केलाय आणि कॉल आलाय हेड. यस आपण पाहतोय इथे मात्र टॉस जिंकलाय. याआधी एक मॅच जिंकले. टॉस महत्वाचा होता. टॉस जिंकले. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण आम्ही निवडतो यावेळी, कारण पहिल्या मॅचेत आम्ही प्रथम फलंदाजी केलेली, तर एकदा आम्ही चेस करून बघतो या मॅचेत काय होते ते. नक्कीच म्हणजे नसीब यूज करण्याचा प्रयत्न करतात, कारण की काही कर्णधार असे असतात की आपण जी जिंकलेत त्यानुसार चालतोय, परंतु तुम्ही कुठेतरी उलट नक्कीच करण्याचा प्रयत्न करील. परंतु नक्कीच काय म्हणतील यावेळेस विकेटच्या पद्धतीने तुम्ही पाहिला. विकेट खूप चांगला आहे, मैदान चांगलं आहे आणि आयोजन ज्या पद्धतीने केलंय, जितेंद्र म्हणा किंवा निशांत म्हणा ज्यांनी आयोजन केलं आणि त्यांची पूर्ण टीम जी आज परिश्रमानंतर हे सुंदर आयोजन, काय म्हणतील याबद्दल? उत्कृष्ट प्रकारचं आयोजन आहे. म्हणजे खेळपट्टी तर एवढी सुरेख आहे की अजून जसं जसं ऊन येणार आपल्या खेळपट्टीवर तसं तसं ते बॅटिंगसाठी अजून चांगली होत जाणार आहे. नक्कीच खूप चांगलं. त्यानंतर आपण जाऊया बालाजी स्ट्रायकर संघाकडे. टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असतं तुमचा? नक्कीच आम्ही प्रथम बॅटिंगच घेणार होतो, बिकॉज आमची बॉलिंग साईड आहे, तर आम्ही डिफेंडच्या मागे जाणार होतो. तर नक्कीच बॅटिंग तुम्हाला आलेली आहे, मनाप्रमाणे आलंय. परंतु विचार करा, या आधी एक सामना ते खेळलेले आहेत, तुम्ही फ्रेशर आहेत, म्हणजे कुठेतरी थोडासा दबाव असेल तुमच्यावर. काय म्हणतील या दबावाबद्दल? आमचं जी टीम आहे ती फार यंग आहे, सर्व स्फूर्तिले प्लेयर आहेत, तर असं प्रेशर वगैरे काय नसणार. आम्ही फक्त मजा करणार आणि जिंकण्यासाठी खेळणार. नक्कीच दोन्ही संघाला शुभेच्छा देईन. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण तयार व्हा आणि अगदी 6-5 षटकानंतर आपण पुन्हा एकदा यांचा सामना पाहणार आहोत. जाऊया मॅचकडे, जिथे मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 56 धावांचा लक्ष ठेवलं गेलंय. 55 धावा नक्कीच बनवल्या गेल्यात. यावेळेस आपण पाहतोय स्ट्रायकिंग वर 2 फलंदाज. विचार केला तर स्ट्रायकिंग वर निशांत आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर मंथन. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, महत्वाची जोडी आहे. अगदी जर पाहिलं तर सुरुवात चांगली होणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज, ते मात्र पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, जबरदस्त फटका, परंतु एक सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच घेताना आपल्याला पाहायला मिळाले. सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल. सिंगल रन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि या सिंगल रन्स नंतर सुरुवात या ठिकाणी केलेली आपण पाहतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. यावेळेस कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून एक क्षेत्ररक्षक इथे मात्र येताना मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर नक्कीच गेलाय त्या ठिकाणी आपण पाहतोय. आणि चेंडूला इथे मात्र जर पाहिलं तर फेड केली गेली, म्हणजेच 2 चेंडूवर 2 धावा आतापर्यंत जमावल्या गेल्या आहेत. यावेळेसचा चेंडू जर पाहिलं तर फिरून मारण्याचा प्रयत्न होता, अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी फसला गेलाय. चेंडू पायावर आदळतोय आणि कुठली रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येताना आपण पाहतोय 56 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत धावा जमावल्या गेल्यात त्या म्हणजेच 2 धावा. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, रिवर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता निशांतचा, परंतु पुन्हा एकदा तेच चित्र. यावेळेस पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. लेग बाईटच्या रूपाने ही रन्स काउंट होताना धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 3 धावा आतापर्यंत, म्हणजे सुरुवात खूप चांगली केली. मी म्हणेन केशरी किंग या संघाने चांगली गोलंदाजी वापरली गेली, कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारी करणं हे अवलंबित असतं फलंदाजासाठी, परंतु यावेळेस कुठेतरी
चांगली गोलंदाजीचा रूपांतर. इथे मात्र फटका चांगला आहे. फटका पॉइंट डीप एक्स्ट्रा पॉइंट रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल्स होताना, परंतु क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फिल्डिंग करेल तोपर्यंत धावा या ठिकाणी जमवल्या जातील. त्या तब्बल 3 तिहेरी धाव या ठिकाणी नक्कीच जमवली गेली आणि तिहेरीच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत धावसंख्या होते 6 धावा. 56 धावांचं लक्ष आहे. 6 धावा आतापर्यंत जमवल्या जात आहेत. प्रति षटकामागे जर विचार केला तर 11 धावा बनवणं खूप गरजेचं असणार आहे. इथून पाहिलं जाईल 11च्या सरासरीने तुम्हाला प्रत्येक षटकामागे खेळावं लागेल तरच सामना जिंकू शकतायत. परंतु यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज आडव्या बॅटने प्रहार केलाय समोरच्या दिशेने, परंतु 2 क्षेत्ररक्षक चेस करतायत. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप वेगाने येईल. जोपर्यंत फिल्डिंग करेल तोपर्यंत मंथन या ठिकाणी आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवर पोहोचला आणि आणखीन 3 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा जमा केल्या. एकंदरीत 3 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. प्रत्येक चेंडूवर रन्स घेण्याचा प्रयत्न केला गेला. एकंदरीत 3 धावा 2 चेंडूवर घेतल्या गेल्या आणि धावांची संख्या जर पाहिली तर 9 धावा 1 षटकाच्या समाप्तीनंतर. इथून आपण पाहतोय गोलंदाज मिहिर. यावेळेस पहिला चेंडू जर पाहिला तर अगदी कमरेच्या वर बीमर चेंडू या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नोचा कॉल आलाय पंचांकडून. फ्री हिट असेल या पुढच्या चेंडूवर. कारण की जर पाहिलं तर आपण कमरेच्या खूप वरती होता. हाईट फॅक्टर पाहिली गेली आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर पंचांकडून इशारा येतोय. आता मात्र आकाशाकडे हात फिरवत असताना यस आपण मुभा दिली गेले म्हणजे फ्री हिटची संधी आहे. इथे मात्र फ्री हिटची संधी कशा पद्धतीने पार करेल तो म्हणजे निशांत. फ्री हिटच्या संधीवर आलाय षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. क्या बात है. निशांत ऑन फायर होताना आपल्याला पाहायला मिळतोय 6 धावा.
संख्या जर पाहिली तर 20 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. अगदी वेगाने धावा बनवण्याचं काम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून जर पाहिले तर अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. फटका सजवलाय, चेंडू डीप मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत फिल्डिंग करेल तोपर्यंत रन्स या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतंय. मंथन वेगाने या ठिकाणी दुसरं रन्स कंप्लीट केलं गेलंय. दुहेरी धावाने धावसंख्या 22 धावा. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालेला आपण पाहतोय. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विचार केला तर केशरी किंग या संघाने 2 ओव्हरमध्ये 29 धावा बनवल्या होत्या, परंतु त्याचा प्रतिउत्तर देताना आतापर्यंत आपण पाहतोय 22 धावा बनवल्यात. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यस, मॅच बॉल येतोय. यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु यावेळेस पंचांच्या मनामध्ये कुठलीही शंका नाहीये, कारण की बाहेर जाणारा चेंडू नक्कीच पाहिला गेला आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर पंचांनी कुठलाही अपील या ठिकाणी स्वीकारला नाहीये. चेंडूवर जर पाहिलं तर इथे रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. ओव्हरची होईल समाप्ती. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत आणि संधी आहे इथून फटके मारण्याची. पण यावेळेस आपण पाहतोय फक्त दिशा दिली कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. जोपर्यंत फिल्डिंग करेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेताना कुठेतरी मंथन अडकले असंच मी म्हणेन. परंतु मंथनची नक्कीच आपण पाहिले या आधी देखील रनआउट साठी खूप धावपळ चालू होती. 2 वेळास मंथन अगदी डेंजर एंड कडे धावले होते, परंतु यावेळेस मंथनला माघारी परतावं लागेल. गडी बाद होतोय. आतापर्यंत 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे इथून जर पाहिलं तर अजूनही 33 धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असेल. अठरा चेंडू 33 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दर्शनला आणलंय. निशांत आणि दर्शन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रज्योत आपल्याला येताना पाहायला मिळेल. ओहो, वेगवान चेंडू, अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. कुठलीही रन्स या ठिकाणी मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. आता मात्र 17 मध्ये 33, 17 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. पहिला सामना आपण पाहतोय. प्रत्येकाचे नक्कीच आपण पाहतोय
पुढचा चेंडू असेल. यावेळेस फुल टच करून खेळलाय चेंडूला समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत सिंगलच रन्स या ठिकाणी. इथून जर पाहिलं तर नक्कीच चान्स घ्यावे लागतील निशांतला. याआधी निशांतच्या बॅटमधून एक जरूर षटकार आलाय पण तो असे चान्सेस घेणं गरजेचं असणार आहे. अक्षय मॅच कोणती आहे इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील पण पंच म्हणतायत ऑफस्टिकच्या खूप बाहेर जाणारा हा चेंडू आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर कुठलाही इशारा आला नाही पंचांकडून. अक्षय बाबाजी स्ट्रायकर आणि पूर्वी फायटर पूर्वी आणि पूर्वी वेगवेगळे आहेत का? मग 6 टीम असतील ना. चालू आहे 3 आहे. केतन वॉरियर्स आहे अजून एक टीम. मग तीच सांगतो केतन वॉरियर्स आणि बाबाजी मात्र आपण पाहतोय आणखीन एक चौकार येईल. इथून आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्ड वर आतापर्यंत लागली जाते 28 धावा 28 रन्स ऑन दी बोर्ड. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच घेण्याचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट आणि गडी बाद. या ठिकाणी सिंगल रन्स घेणं हे योग्य होतं परंतु अशा पद्धतीने घेणं हे कुठेतरी चुकीचं ठरलंय मी म्हणेन. कारण की समोरच्या दिशेने सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु गोलंदाजाला त्याची जाणीव झाली की सिंगल रन्स घेतोय आणि समोरच्या दिशेने अगदी सोपा हिट केला गेला. गडी बाद होतोय. नवीन फलंदाज सुबोध आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सुबोधचं खेळ म्हटलं तर सुबोध दादा खूप वर्षापासनं एक अनुभवी खेळाडू म्हणून सुबोधला आपण पाहतोय. यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच फलंदाजीसाठी आलाय आणि इथून आपला संघ थोडासा अडचणीत आहे असंच मी म्हणेन. कारण की दुसऱ्या बाजूला विकेटची पडझड चालू आहे. 2 विकेट ज्या पद्धतीने नक्कीच गमावले गेले. दोन्ही खेळाडू जर पाहिले तर बॅट्समन रनआउटच्या रूपाने बाद होताना आपण पाहिले. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 रन्स. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर प्रज्योत आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस डायरेक्ट दांडी गुल आणि निशांचं येतोय विकेट. महत्वपूर्ण विकेट असेल आणि या मैदानावर एन्जॉय होताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण की हा महत्वपूर्ण विकेट होता. आता मात्र पूर्णपणे संघ अडचणीत असेल असंच मी म्हणेन.
असताना मिस्टर प्रज्योत आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडू 28 धावा. हो स्वीप केला या ठिकाणी चेंडूवर येतील 4 धावा नो डाऊट. कारण की चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय जी दिशा घेतली आणि या दिशेने जर पाहिलं तर कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता आणि फाईन लेग पूर्णपणे क्लिअर आणि या फाईन लेगच्या दिशेने आलाय चौकार 4. 10 चेंडू आणि 24 धावांची आता मात्र आवश्यकता आहे. फलंदाजी चांगली करावीच लागेल. इथून मात्र आपण पाहतोय जर सामना जिंकायचा असेल तर गेल्या पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय समर्थ चांगल्या पद्धतीने जागा बनवली आणि चेंडूला खेळून काढलं फाईन लेगच्या दिशेने. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर प्रज्योत. यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका आणि रिझल्ट मात्र इथे काय होईल रिझल्ट देखील तेच येतोय. पुन्हा एकदा चौकार येतोय. 2 चेंडू मध्ये 8 धावा जमवल्या आहेत. खूप चांगली फलंदाजी करतोय तो म्हणजेच मिस्टर जितेंद्र. हाफ ट्रॅकर चेंडू होता थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पिक करताना कुठलाही नक्कीच अडचण आली नाही फलंदाजाला आणि त्याच पद्धतीने जर पाहिलं तर इथे पिक केलं गेलं. चेंडूवर जर पाहिलं तर हॅट्रिक चौकार आली तर मात्र त्यांच्याच बंधूकडून म्हणजेच राकेश यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल जर तिसरा चौकार आला. 2 चौकार मारले आहेत. इथे मात्र बॅट तर फिरवली होती परंतु आपण पाहतोय नजर थोडीशी हटवली गेली चेंडूवरील आणि त्याचमुळे जर पाहिलं तर डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावांची आवश्यकता. 8 चेंडू मध्ये 20 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस पंचांकडे अपील करतायत गोलंदाज. यावेळेस 7 चेंडू आणि 20 धावा. सात चेंडू आणि 20 धावांची अजूनही आवश्यकता. आता मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये खेळलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला स्टेअर करील पकडेल फेकेल तोपर्यंत आपण पाहतोय धावसंख्या 2 ने वाढवली जाईल. स्कोर कार्ड वर धावसंख्या होते ती म्हणजेच 38 रन्स. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 मध्ये 18 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 18 धावा. अगदी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते कोणताही खेळाडू या ठिकाणी आपण पाहतो यांचं भोजनाची व्यवस्था देखील या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा जर पाहिली तर DPL म्हणजेच दापोली प्रीमियर लीग 4थं पर्व आहे. दरवर्षीप्रमाणे आपण पाहतो याच मैदानावर ही स्पर्धा संपन्न होताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. इथून मात्र पाहिलं सुबोलच्या बॅट मधून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली परंतु या चेंडूवर झेल करू शकले नाहीये स्वतः गोलंदाज मिस्टर स्थितीज. आता मात्र 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 16 धावा. यावेळेस आपण पाहतोय झेल संधी होती परंतु ही संधी गमावली गेली आणि यावर मिळतील तब्बल जर पाहिलं तर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील 2 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 मध्ये 14 ची आवश्यकता. 4 मध्ये 14.
हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल की काय? यस, पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. 4 मध्ये 13ची आवश्यकता. इथून मात्र जर पाहिला तर 0-0-7 म्हणजे सुबोध आपल्याला पाहायला मिळतोय. जेसमॉनची भूमिका अदा करावी लागेल सुबोध दादा यांना, कारण की 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 मध्ये 13 बनवायचे आहेत. हाणामारी करावी लागेल. ओहो, फटका तर सजवला. इथे मात्र चेंडू इथून अडवणं मुश्किल आहे, परंतु बघूया चेंडूला अडवलं जाईल का? यस, फुटवर्कचा वापर केला, चेंडूला अडवलं गेलंय. आणि धावसंख्या जर पाहिल्या तर इथून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि रनआउट ची संधी. इथे मात्र रनआउट होत आहे. फटका तर सजवलाय, परंतु चेंडू क्लिअर होणार नाही, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार नाहीये. आणि इथून जर पाहिलं तर 2 धावा आणखीन कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दुहेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आता मात्र लागली जाते 47 रन्स. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 9 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची आवश्यकता आहे. सुबोध या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. ओहो, इथे चुकल्यात. खूप मोठी चुकी मी म्हणेन. या चेंडूवर रन्स येणं खूप गरजेचं होतं, चौकार येणं खूप गरजेचे होते. आता मात्र समीकरण, कारण की कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर इथून आपण पाहतोय 1 चेंडू आणि आता मात्र 9 धावा या बनवू शकत नाही आहे. परंतु क्रिकेटच्या पटलावर असे अनेक स्कोर बनलेले आहेत. यावेळेस बघूया आपण. फटका तर आलाय, परंतु खूप उशिरा आलाय असंच मी म्हणेन, कारण की हा सामना जिंकला जातोय तो म्हणजेच केसरी किंग हा संघ